चालू घडामोडीसाठी बेस्ट पुस्तक कोणतं? तर ते तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक आहे ते म्हणजे स्वराज्य अकॅडमी नाशिक 2025-2026 चालू घडामोडी, पोलीस भरती सर्व डिटेल आणि चालू घडामोडी वन लाइनर. आता महत्वाची गोष्ट हेच पुस्तक का? त्याच्या मागचं कारण असं आहे की बाजारामध्ये असंख्य चालू घडामोडीचे पुस्तक उपलब्ध आहेत, पण सोन्या पुन्हा तेच सांगणार आहे की भाई तिथे एमपीएससी लेवलचे चालू घडामोडी दिले आहेत आणि आपण फक्त पोलीस भरतीला लक्षात घेऊन पोलीस भरतीच्या मानाने जे काही चालू घडामोडी विचारले जातील फक्त त्याच चालू घडामोडी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे बघ कसं फोटो त्याच्या खाली माहिती, फोटो त्याच्या खाली माहिती, आणि बस फक्त जी महत्वाची माहिती आहे. जसं की अंडर 19 महिला क्रिकेट वर्ल्ड कप झाला, त्याचे आयोजक कोण होते, सुरुवात कधीपासून झाली, पहिला विजेता कोण होता, अंतिम सामना कुठे होता, ज्या गोष्टी तुम्हाला पोलीस भरतीला विचारल्या जाऊ शकतात ना फक्त त्याच चालू घडामोडी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हे बघ आता महत्वाची गोष्ट, तू बाजारात गेला, बाजारातून एखादं पुस्तक घेऊन आला, घेतलं, तर मला एक सांग तू जेवढं घेतलंय, सपोज आता तू उदाहरणार्थ तू जानेवारी महिन्यामध्ये तू पुस्तक विकत घेतलंय आणि तुझी एक्झाम होती मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये, तेवढ्या 3-4 महिन्यात चालू घडामोडी आणशील कुठून आणशील? झालं ना, संपला विषय. पण आपल्याकडे तो विषय नाही. आपल्याकडे काय माहितीये का, पोलीस भरतीचा शेवटचा पेपर होईपर्यंत आपण चालू घडामोडी अपडेट करून देऊ. म्हणजे आपण तुम्ही ही पीडीएफ पुढे घेशाल, ऍपला घेशाल, बस प्रत्येक महिन्याचा आपण ऍपला अपडेट करून देत जाऊ. म्हणजे त्या ठिकाणी नवीन पीडीएफ तयार करून आपण टाकत राहू. हे तुम्हाला पुस्तकात भेटणार नाही, फक्त आपल्या स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाच्या ऍप वरती भेटणार. म्हणून जर तुम्हाला पीडीएफ घ्यायची असेल, काय करायचं, तुम्हाला स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाचं ऍप आहे, जा ते ऍप डाउनलोड करा आणि ह्या सर्व चालू घडामोडी बघा. जय महाराष्ट्र.